झालं त्याचा आता त्याला कोण देईल दुसरं मग आम्हाला देता का? मग घरच्या ठिकाणी काय होतंय मी नाही दादा करणार. तो फार पिकून गळायला लागला मला बिलकुल आवडत नाही. आईला मी लग्न करणार नाही. हाय ना? हा मग त्याला आतापर्यंत माझ्याजवळ कष्ट केले लहानचा मोठा झाला माझ्याजवळ दादाला पैसे द्या कष्टाचे का? माझं लग्न करणार नाही म्हणतो तो यासाठी मला कामाला ठेवलं का तुम्ही मग जवळ ये माझ्या रडू नको रडू हे बघ तू काळजी करू नको दोघे तू केला तू अशी लग्न करायला तयार करतो तयार करायला मग लग्न नाही करणार म्हणजे याचं काम करू करू मारू का मग इथं मी तेच ना पार बरगड्या दिल्या झाल्या बाच्याच्या भावाल्या ए अर्चना काय दादा? काय करू राहिली काय नाही बसले होते आवरलं होतं. बरं मी काय म्हणतो हम्म. हे बघ आपल्या तिकडे कळा वरले वावराचे ना तांबाटी लावेले कारण तिकडे ना जनावर आणि काही माणसं पोरं आहे ना लय तांबाटी नेते चोरून त्यापेक्षा ना तू काय कर तिथंच अभ्यास करीत बस आणि तिथंच जाय बरं राखण हो दादा मला किती ऊन लागल तिकडं. अगं तास 2 तास उन्हाचं कोणी येत नाही शिरवाचं जे येतं माहिती का जनावर सुद्धा मग तुम्ही असा ना लवकर. आम्ही नंतर येतं तू जाय तिथे बस बरं हे काय करू राहिली ती मेकअप करी ती. बरं तिचं आवर तिला दुसरं काम सांगतो आणि तू जाय तो यायचं होय हा हा लवकर या. आणि लक्ष असू दे हा पुरीचं का दे आवरत मेकअप आणि फिकअप हा बाई एकट्या ना इकडे तिकडे ना दिदी पाहती 10 बी राहत्या मला फोन लावायलाच जमत नाही. आता एक साईडला येऊन बसले आता मस्त लावते. आता इथं काय कोणी ऐकायला नाही का कायला नाही. हॅलो हॅलो काय करतो बेबी? बसलोय तुझ्याच फोनची वाट बघत होतो. माझ्या फोनची वाट बघत होता होय. अरे मी सकाळपासून विचार करते का फोन करायचा पण ते काय झालं माहितीये का दादानी मला कामाला दिलं घरात लावून आणि दीदी तर काही घरातलं काम करत नाही तिचं ते बाहेरच बघते काय शेतात काय करायचं हे काय करायचं मग त्याच्यामुळे माझ्यावर सगळा लोड आला मला फोन लावायलाच जमत नाही. अरे मग बाकीचे काम सोडून द्यायची की मला डायरेक्ट फोन लावायचा. हा काय असं तुझ्या बापाचं ऐकते. माझ्या बापाचं अरे तसं नाही आता काही झालं तर माझा बाप आहे ना ऐकावं तर लागलंच थोडं अरे आता इथून पुढे आपल्या दोघांनाच राहायचं ना कशाला बापाचं ऐक ऐकायचं. ना आपण लय दिवसापासून भेटलो नाहीये आपण कधी भेटायचं? भेटू ना तूच वेळ देत नाही इकडं काम आहे तिकडं आज भेटायचं का? आज का मी सगळं काम आवरून घेतलंय मग आज मस्त आपण बागात भेटायचं. भेटलो असतो बरं का पण मला थोडं काम होतं. मी का म्हणतो फोनवरच पप्पी दे. फोनवर पप्पी? नाही बाई मला लाज वाटते बाई. हे तुझं असं मग मी काय मागितलं का देतच नाही. समोर आल्यावर जेवढं घ्यायचं तेवढं घे ना. काय घ्यायचंय मैत्रीण आहे दादा. काय मैत्रीण म्हणजे उद्या चालू चालेल कायचे तो कोण होता तो पर्या पोरे नव्हता बा मैत्रीण होती माझी मैत्रीण? कॉलेजची शाळेची हा कॉलेजची. तो मग पप्पी दे बारी फोनवरती तू मग ते हा पप्पी कुत्रीचं नाव आहे कुत्री पप्पी. मग तुला एकच येतो का तो हा पप्पी हा विकत मला लय तुला काय आवडते. घ्यायची तुम्हाला माहिती आहे मला कुत्र्याची पिल्ल किती आवडते. हा का हा इकडे येऊ काय बुळबुळ करायची का आपल्या घरी हा मला घ्यायची मग ती बगीच्यात घेऊन येणार आहे हा आणि मग मला ते घ्यायला जायचंय. म्हणजे तुला इकडे काम तांबाटे खुरपायला पाठवलंय आणि तू इकडे मोबाईल बोलत बसते काय आता मग आले तर मग आला तिचा फोन ती म्हणे ये म्हणे पप्पी घ्यायला कधी येती. तिचा आवाज काय बसतो एवढा तेलकट गुलाबजामुन खाल्ले ना लग्न होतं हा. दुसऱ्या मैत्रिणीचं तुझ्या 5-3 पिढ्या गेली तिथं हा असंच झालं मग. हा का हा मग आता ते गुलाबजामुन जास्त खाल्ले हा. बसला का असं तिला म्हणले तरी मी म्हणलं जास्त गुलाबजामुन खाऊ नको तुला आणायचे तर बरणीच भरून आण. हा का? हा लाव बरं एकदा फोन तिला का हा तिचा फोन बंद झाला. मला विचार जरा कुठून बोलती तू दादा हा अहो आता ती उचलीन का फोन? काय बरं विचारला थांबा बरं म्हणजे ना हा लाव आता मी तुम्हाला स्पीकर ऑन करून ऐकवते बरं का कारण की ती फोन नाही उचलायची आता. उचलेल उचलीन का? मग नाही ना. हॅलो काय करते का?
कोण आलत ग मध्ये त्यो आवाज कोणाचा होता? बाई भाऊ थांब. मैत्रीण आहे माझी. हॅलो, माझे वडील आहे, माझ्या वडिलांसंग बोल. हॅलो हॅलो ठेवला ठेवलं म्हणजे ठेवला. चार्जिंग संपली असेल ना आता कोणाचे? तिची. त्याचा मोबाईल कधी बंद पडतो. तिचा? हा. बर आता एवढं तुला माप आहे. आता तिचा आहे का तो होता? आता मला काय कळाला. तू चाटा मारी दे ना. आता जर कोणी असला तर मग मी फोन लावून दिला असता का तुम्ही सांगा बरं. अरे बरं झालं मी मळ्यात आलो. म्हटलं काय करते पाहू पोरगी नेंदीते का काय करते. ते मस्त येऊन पाहत फोन बोलत या. नाही आत्ता झाले सावलीत कवाची उन्हात होते ना. हा का? हा. बर झालं का नाही जायचं? नाही चालू आहे. दिलं नाही जाय वय. हा करते दम्माने. आल्या पुरे कवर लक्ष ठेवावं. अवघड झालं. कामं सांगितले का तोंड लपिते इकडे येऊन साईटला. दादा जाते आम्ही कामाला आणि मस्त येऊन बसायच्या साईटला आणि मस्त फोन बोलत राहते. आणि वरून पकडलं का म्हणायचं बाईचा फोन आहे मैत्रिणीचा फोन आहे. बरं पाहतो ना आता सापडतील. कुठं जाणार आहे त्या? बरं झालं दादाने माझ्या इकडं पाठवून दिलं. घरात ते मनासारखं बोलता येत नव्हतं. जरा वेळ बसत अयो मेसेज आला. आय मिस यू टू. एक किसिंगचा सिम्बॉल पाठवते त्यांना. आय लव्ह यू टू. ओके डन. कोण आहे? दादा तुम्ही हा? कोणाला चाटे करती? तुम्ही तिडून त्या टमाटर मारशील इकडे या. मग तू कोणाला सांगत होती मग? काय हा कोण आहे? कुठं कोणी काय नाव आलं आता? कुठं नाव आलं होतं पा बरं पा. अहो मी ना माझ्या शाळेची म्हणजे लायब्ररी माझा 1 नंबर येईल ना. लायब्ररी पुस्तकं वाचते हा, ना. हा. मग त्यांना मी सांगते सर मी काळ्या मातीची ना हा. शिकवण फोटो काढून दाखवते का? हा शिकवण घेते. शपथ तुमची शपथ दादा. तुला कायला पाठवलं तुम्ही? टमाट्याला पाणी द्यायला. पाणी दिलं राखण केलं आहे ना. हा आणि दरवाजाला गेट करतो तसाच ठेवला का? म्हणजे तू इकडे मोबाईल मध्ये पाहते लोकांनी नाव इकडे तांबटी चोर आहे. अहो, दादा मी बसेल आहे ना. बरं असं काय करते तुम्ही? मग तुम्हाला तुमच्या पुरीवर भरोसाच नाही राहिला बाबा. अरे कसा ठेवायचा बरोबर मी म्हणजे हा? आम्ही लोकांची पुरी का? आता ते एका फेदड्या काय केलं तिकडे गार केला. तिकडे ते फेदड्या असं मोबाईल बोलत बसलं. बोलत असं पण हा? मैत्रीण संघ. काय असे तो काय बोलायचा? पप्पी दे बरं तू लगे फोन मला. पप्पी? अरे तुम्ही बाहेर इज्जत घालता का काय? ओ दादा हा? आम्ही हात धरून पळून गेलो काय कोणाचा? मग आता राहिलेच काय आता? म्हणजे तुम्ही हा? काय आम्हाला धरलं काय काय? धरलं नाही मग काय आता ही? काय म्हणजे हा? का बरं तुम्हाला वास येता का? हा, घ्या. काय वाचते? पहा. वाचते तसं तुम्हाला मोबाईल काल घेऊ दिले असते मी. मग हा? तुम्ही शिकून ठेवलं ना त्या मोबाईल मध्ये. अरे मग बघ कळालं मला. बरोबर आहे आमच्या या असते ना आभास तुमच्या आई असते ना तुम्हाला मोकळच करू दिला असता आहे ना. मग तुम्ही असे का वागत आहे आमच्या सोबत? हा ते आहे म्हटलं चांगल्या पुरी झाला असेल भावाल्या. मग आम्ही नाव माहिती का? कमवतील म्हटलं भावाल्या. आम्ही माहिती आहे का? हा? ती पोरं तिकडे ते करायला लावलं तांबट काय बसली तिकडे राखण. ती इकडे बसली त्या कोपीमध्ये मस्त बाकी फोन लावायच्या. अरे काय चाललंय काय? जगात मग काय करते लोक? तुम्ही काय करू राहिले? ऑनलाईन अभ्यास. कोणता? हा हा बरं बरं मा मत आता तुम्हाला ना डायरेक्ट घरात कोंडावा बाहेरच काढून नये असं झालं आता मला. म्हणजे हा म्हणजे आम्ही काय घर कोंबडे आहेत काय? आता काय ते परवडेल घर कोंबड्या असतात. म्हणजे दादा तुम्ही ना लोकांचं ऐकून आता आम्हाला घरात कोंडून ठेवणार काय आहे का? लोकांचं ऐकायचे काय नाही. तेव्हा बरं लोक कसे तोंड का पाहत्या. कोणते? तेव्हा बरं तिकडं ए बाबा हो रस्त्याने जाणं गपचे का महापुरे का पाहत्या? हा तू काल पाहते याच्या का? आता मी काल पाहिलं तो पाहत होता. तुम्ही एवढं मोठ्याने ओढत नुसते. तरी तुम्हाला सांगितलं होतं गेट लावून घ्यायचा म्हणून. ज्याकडा वॉचमन तरी ठेवा मग. हा एवढं वाया चाललं मावालं वाचवे ठेवतो. मग एवढं आपण संपत्ती कोणाची? हा तुम्हाला साध्या का वॉचमन ठेवत नाही. जावे घरी वय. गडी कुठे? आता गडी बांधते का त्याला? हा तुमचा भाचा कुठे? बाचा आहे तो मावाला. मग आम्हाला इडा राखायला बसवलं तो काय करतो घरामध्ये? मग गेला सर काय हारायला बाहेर? हा कसं काय त्याच्या अवलंबून राहायचं नसतं? मग तो काय ठेवला इड?
काला ठेवलाय फुला तो बा बोकाटी बसायला. मग द्यायचं ना काढून. हा जड झाला तुम्हाला. बरं बरं जाते मी घरी. एवढे काम तोच पाहतो माहिती ना. मग तुमचं काय म्हणणं आहे दादा, तुम्ही नुसतं वासा वासा करीत आम्ही तुमच्याच पोरी का लोकांचे आहे बरं. बरं जाय स्वयंपाक झाला पाय घ्या जेवण करू जा. हा हा मी येतो गारका जेवण करू. तुम्ही तेवढ्यावरच आहे गारक्यावर. हा थालीपीठ बनव म्हटलं नाश्त्याला. येतो येतो या पुरीला थोडंसं कामाला लागायला येतो. काय तुला साडी? अरे साडी घेतो ना तुला साडी का नाही म्हटलं. हा एकदा महापुरीचे लग्न झाले ना मग आपणही लग्न करून टाकू काही टेन्शन न घेऊ. हां हां चालेल चालेल ठेवू का मग. हां चालेल ये. आम्ही राहू का लग्नाला दादा? काय आम्ही राहू लग्नाला. कोणाच्या? आता तुम्ही तर बोला लग्न लावून घेऊ. अगं तसं नाही मला लग्नाचं आमंत्रण आलं तर कोणाचं? ते ठेकीच्या पुरीचं लग्न आहे ना. कोण ठकी? म्हणजे ते आपली का याच्या जवळची ते मसनवटी शेजारी नाही का राहती. ते माहिती आहे आम्हाला, तुम्ही लहानपणापासून तिची मैत्रिणी. अरे मग तसं आपल्या घरोबा येतो जशी तू आई वारली ना. घरोबा माणसा संग राहतो का बाई संग राहतो? नाही 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 ती आपल्या काय यायची कामाधान झाला मग तसंच आपलं लोभ पडून गेला ना. काय पडून गेला? लोभ लोभ. मी तर वेगळंच ऐकलं होतं. काय? लव पडून गेलं. नाही नाही. आता लवकराचे दिवस आहे का पुरी बावाले. पण दिवस होते ना तुमचे तेव्हा होते ना आता नाही ना. तवाची शिकी. अगं ती कामाधान दिली यायची लागलं बाहेर तर ती पैसे घेऊन जायची माकून आणि परत द्यायची मावाली परत पैसे. काय म्हणले दादा? काय काय बोल तुम्ही आता? कुठं काय बोल? ऐकलं मी सगळं. काय ऐकलं? हा पुरींचं लग्न झालं का तुम्ही उरकून घेणार म्हणून. कोणाचं? आणि काय म्हणे तुम्हाला तिच्या हातच्या थालीपीठ आवडत्या? नाही नाही ती म्हणाले जसंच आले नाही तुम्ही म्हणा चहा प्यायला येते नाही का जेवण खावं करायला येते नाही. काय अरे तिला म्हटलं नवरा नाही का? हा तिला नवरा नाही? नवरा वारला तिचं. मग तुम्ही जाता का? अहो तिला काही पैसे लागत असेल तर ती मागत राहते ना. मग ती म्हणते तुम्ही आता एवढे 4-6 महिन्यात आलेच नाही बा. म्हणजे तुम्ही रोज जाता का दादा? म्हणजे आमचं काय नसताना आम्हाला नाव ठेवित्या. हा आणि तुमचं काय चाललंय मग? आणि नाव कुठं काय काय बोलत आहे तू? दिसतंय तुमच्या गालावर किती खड्डे पडून काय राहिले. म्हणजे आता कामाला यायचं बंद करायचं का बाया? काय तिच्यावर पाणी पडलं का? अरे कुठं मजूर भेटते आपल्याला. हा. ती म्हणत 4-4 बाया गोळा करून हा म्हणून तुम्ही तिच्या कपाळात का सारखे? काय पळतोय. हा राहू द्या. गावात 2-2 महिने गावात जात नाही मी दर्शनाला राहू आणि द्या. तू ते पळत आहे. तुम्ही एकदा गेले का संध्याकाळी उगवा त्या घरी. अरे काय बोलते करू नका तुमचे काम पा. दादा तुमचं असं चाललं आम्हाला नाही वाटत तुम्ही आमच्यासाठी चांगले बक्षाल म्हणून. म्हणजे मला मा पद्धतीने नवरदेव पाहावं लागणार आहे. मग तुम्हाला का मी काय वाऱ्यावर सोडणार आहे काय? काय नका पाहू घेईन पाहून मी. वा काम करा. हं. काय डोकं लायती काय नाही. हे याला कोणाचा फोन आला का मागून ऐका त्या हे फोन यायचेच बंद करावं का काय काय माहिती. काही महत्वाचे फोन राहते हे कोण काला फोन करतं काय पुरी बोच. चला आता आहे ना खाल्ल्या मग गारखा देतो वांगे बिंगे कसं काय पाहतो. याला वांग्याला फुल कळलं आहे पण वांगे काय निघा ना एक काही पण. हां हे ठेकीचं काय फोन येऊ राहिला काय काय. अगं तो फोन आला आणि तू म्हणते थालीपीठ खायला या. ते मोठ्या पुरीनं ऐकलं ना लय मग ती पोरले बोलत सुटली मला. बरं आता तू ये ना काय कर माहिती का एका दिवशी येतो मी संध्याकाळच्या येतो वाटलं सर. हां मग वाटलं मटण बिटण आण जेवण करूनच येईल मग. आता सकाळी काय जमणार नाही. काय काय चाललं दादा? ठेव हां काय मटण आणायचं आपण जेवण करू माझ्या पोरी पाहत्या काय चाललंय? अगं ते ठकीचा फोन होता ती मला म्हणे केव्हा आले नाही म्हणत. म्हटलं मला वेळच नाही म्हटलं घरी जितके कामं पडले पोरीचं पाहायचं तो बाचा येऊ कामाला ठेवले बाचा राहिले माक त्याला काम सांगावं लागत मला यायलाच जमत नाही म्हटलं. पण दादा हा आम्ही एवढं मोठं झालो तुम्हाला काही वाटत का? झालं ना म्हटलं काय झालं. तुम्ही कुशल त्या ठकीला कधी म्हणते येतोय मी निम्या रात्री उठून जात्या पाहते खाली आथरून खाली तर उशा ठेवेल. हा तुम्ही नेहमी रात्रीच जाते घराच्या बाहेर. कुणा रात्रीचं पाणी मारायला जातो पाणी मारायला. मग उशा काल दाखवून ठेवी त्या कुणा होऊ सकाळ दाखवले मग ब्लॅकेट जसे मोकळे पडेल राहते बागा आधी. मोकळं नव्हतं असं लांबल्याचं करून ठेवेल होतं. हा हा आणि त्याच्यावरून ब्लँकेट आतरून ठेवलं होतं म्हणजे आम्हाला दिसायला का बाबा आहे घरात झोपेल. हा काय हा अगं मग ते काय होतं रात्रीचं कसं आहे म्हणलं घरात आता मोठी वस्ती आपली. आणि वावरात पाहिलं मी बाहेर निघून तर तुम्ही दिसले नाही. बॅटरी चमकत होती का? नव्हती चमकत. ती बॅटरी कुठं चमकत होती माहिती का तुम्हाला? कुठं टकीच्या घरात. घरात
हा ते लाईट नव्हती ना म्हणून तुम्ही बॅटरी घेऊन गेले होते का? कोणला तुम्हाला दिसत नव्हतं का? तसं नाही ती म्हणा किरकोळ साप निघाला होता ना मग तेवढं रात्री तिने मला फोन केला रात्रीचा साप निघतो, इच्छू निघत्या, इंगळ्या निघत्या. आणि मग आता जनावरांचा काही नियम आहे का तिच्या घरात बिळे किती असे? अहो ती काय लई अडचणीत राहते ती काय सांगायची आहे ते बरं तिला म्हटलं हे घर बदलून टाक काय ग? काय दुसरं झालं? बंद अगं दादा आता म्हणत होते म्हणे मा पोरी कधी बी तुला फोनवर बोलताना पकडत्या म्हणे मला. मी मटण आणतो मग आपण जेवण करू ठकीला. होय दादा. काय अरे, आता मला सकाळी वाटलंच होतं तुमचं आणि तिचं काय झिंगट असणार म्हणून. झिंगट अरे असणार तसं नाही. काहीच नाही तुला सांगितलं नाही का बघा मी रात्री 2 वाजता टकीच्या घरात जायचं काय काम आहे तू सांग? अहो दादा कुठं सोडली? तिला पण आमचे लग्न तर उद्या. नाही नाही, लग्न ए बाई, करायचंच आहे तुमचे तुला करायचं दादाच्या हाताने तू कर. मी पाहिलंय ऑनलाईन. काय? काय माहिती लग्नाला पोरगा. काय गड्या हा तुम्ही करते ते मान्य आहे ना, आम्ही केलं ते लाईन आणि मी बी पाहिलं. तुम्ही तर म्हातारे झाले आता. मग मी काय करू राहिलो मग तुम्ही म्हातारपणात असे झाले करते, आम्ही तर जेवण आहे, आमचं वय करायचं. हा का दादा मी मग काय मोकळं देऊ सोडू तुम्हाला मी काय म्हणते ते ऐका. हा काय मी पण ऑनलाईन पाहिलंय काय नवरदेव. पाहिला हा. म्हणजे बापाचं काही घेणंच नाही ठेवलं तू नाही आहे ना, तुम्ही फक्त कन्यादान करून द्या बस. पाठीमाग उभा राहिला बाकी मग आता तुम्ही असल्याशिवाय लग्न कसं काय लागेल हा. दादा? मग मग ज्याने पाहिला ते ज्या तो पाहिलाय ना त्याला म्हणा तूच सगळा खर्च करायला मी लागला काय म्हणते मला लग्न नाही आलं तरी चालेल. नाही ना हा मी ऑनलाईन करून घेईन. हा. फक्त तेवढे पैसे टाकून द्या काय ते लग्नाचे. हा मग तुम्हाला जर तुमच्या पद्धती करायचे रजिस्ट्रेशन पैसे लागत ना दादा. म्हणजे मला एक सांगा आमच्या दोघींशी तुम्हाला हाय कोण? मग हाय कोणतं मग तुम्ही काय बिडीच्या केलं कस काय अगं टक्के आहे ना, तुम्हाला टेन्शन घेते. मग तिच्यासाठी सासून मग ठेवलं. तुम्ही ठेकी सगळं जाणार आहे का आता हं? ठेकी चालले का तुम्ही आम्ही काय जावं, तुम्हाला टक्के आहे, आम्ही नसल्यावर ते म्हणतो आम्ही. मला काय करायचं ठेकीची नाही नाही आपलं लग्न होऊन जाईल म्हणून दादाने पुढची सोय आताच लावून ठेवली. हा बरोबर आहे ना दादा? अगे तसं काहीच नाही मावाला बरोबर आहे, तसंच तुम्ही आहे. बापावर आरोप करते असे आम्ही ऐकलंच. काय ऐकायचं तो गणपे नाही का त्यानं सांगितलं म्हणे ठेके संघ बँकेत जायला होते म्हणे दादा. कोणला अगं ती अनपड आहे ना तिला काहीच कळत नाही ना का मग ते आपल्या गावात तुम्हीच आहे का फक्त? तिला ना एटीएम मध्ये पैसे काढायचे होते आपल्या गावात तुम्ही एकटेच आहे का? मी मग काय तेवढं बाबराव सांगा चला मी काय तेवढं मला म्हणते? चेक करून दाखवा तुम्ही तिचे कोण आहे भाऊ बंद? कोण अगं ती आपल्या कामात दिली ती मिस्टर आहे तिचा नवरा तुम्ही वारला तिचे दीर आहे. त्याच्या आईला तुम्ही ते सांगा अरे का? कापा झाला मग तुम्ही कशाला गेले? तुमचा काय संबंध? अगं दादाला साऊस असन का ते संघ जायची. अरे मी काय कामात ते सोडून जाऊ पण आता कोणाचं काम आडलं म्हणजे ते द्यायचं करू काय फरक पडतोय हा माणसाचे काम गोड नाही लागत. घरचे कामं करा ना. लागत्या. घरचे आपले काम काही कमी पडले का? मग आता घरचे काम करायला लोक येतात का आपले एवढी शेवटी आमच्या दोघीच्या भरोसा टाके त्या गड्याकडून हे काम करून घे. असं घरी नाही येतो बादचा आहे भावाला हा तेच हा, म्हणत तोच होते तो म्हणजे तुम्ही बादशाह. त्याला डायरेक्ट गडी मिळव समजीचा काय त्याला ना. ते समजतो आम्ही. हा? नाही सॉरी ते म्हणजे आम्हाला गडी म्हणायचं नव्हतं पण तो गड्यावानीच काम करतो ना मग काय म्हणणार काय? हा? राहतो बी तो तसा. अरे बा त्याला सगळे शेती काम करायचे ना गे. त्याच्या चड्डीचं तंगडा असं एक इकडं उडत तर एक इकडं उडत. त्याला आता कपडे घ्यायचे ते कपडे फाटले ना त्याच्यामुळे तो तंगड्यावर करून दाखवत असेल का कपडे फाटले म्हणून असं आम्हाला काल दाखव. आम्हाला काय दाखवायचं मग त्यांनी दाखवतो? उद्या कपडे काढून दाखवीन तो. कसं काय मग तो आता नुसतं टांगा उडून दाखवतोय हा. मग त्याचे कपडे फाटून राहिले म्हणून दाखवतो म्हणे त्याला कपडे घेऊन द्यायचे. नाही मग तो उद्या कपडे काढून दाखवीन अबे म्हणजे मी फाटले द्या जाऊ दादा तर येऊन जाऊन मा कानात एकच गोष्ट बोलत काय माझ्याशी लग्न कर. मग बरोबर आहे आता तुम्हाला नाही म्हणे मला कोणला तो तर मला काय म्हणलं माहितीये का, मला ती मोठी नाही आवडत म्हणे, तुला भारी दिसते, तू करते का माझ्या संग लग्न? मग कर तू. होय तिकडे. हे बघा बादचा आहे तो लहानपणापासून आपल्या जवळच आहे तर दोघे कोणला तरी एक जण त्याच्या सगळं मी लग्न करावं लागणार. करणार नाही, माझं मी बुकिंग करणार झालेलं आहे. बर पाहतो कशा नाही करती ऑनलाईन बुकिंग हा हा, म्हणजे बाबा सगळा वाऱ्यावर सोडायचा काय सोडून. हा? माझं बुकिंग त्याला लहानपणापासून आतापर्यंत कष्ट केले आणि आता मला ना त्याची वाली सवय लागली बोलायची, काय जो ऑनलाईन आलाय त्याची. हा काय ऑनलाईन जावं मग एक सोडून दोन नाही. पाहतो ना कसं येतात ते जावा इकडे दिसायला असे देखणे तुमच्या भाषावानी नाही, काय झालं बाबाचं काय कमी आहे काय नाही बाबाच्याला तुमच्या भाषेचं एवढं एवढंच आहे. काय नाक नाक हाय मग त्याला लांबायला येतो ना मी काय म्हणते हा. एकदा तुम्ही त्याच्याकडे नीट पहा मग कळेल तुम्हाला. हा, आता मी त्याच्याकडे पाहतो जरा रात्रीचा पाहतोय दिवसा पाहतो तो आपल्या जवळच आहे ना तुम्ही चांगलं असं वरून तर खाली पायाच्या नाकापर्यंत पहा मग तुम्हाला कळन. आणि तुम्हाला काय माहिती त्याचा काही प्रॉब्लेम आहे दिसत नाही लगे दिसत बरं चला पाहू आपण घरी चला काय घरी चला ना आता फिक्स ना ऑनलाईन. काय नाही हा, भाषा बरोबर करावं लागेल तुम्हाला कोणाला? दोघांचं कोणी पर्याय मी करणार नाही. बर पाहतो कशा नाही करते चला ऑनलाईन
तुम्ही निघाता का आता करा का नाही पहिले आणि तुम्ही जाऊ नका ते टक्के अरे निघा ना. हा म्हणा पाहू बा. नाही हा म्हणा नाही नाही मग नाही येणार बाबा असं मला वाऱ्यावर नाही सोडणार. म्हणजे आम्ही वाढत नाही चालत. अहो त्याला कोणची रस्त्यावरची भेटून जाईल दादा. अरे कोण त्याचा वय झालंय आता. मग आम्हाला देते का मग घरच्या ठिकाणी काय होतंय. मी नाही दादा करणार. तो फार पिकून गळायला लागला, मला बिलकुल आवडत नाही. आया, मी लग्न करणार नाही हाय ना? हा मग त्याला आतापर्यंत माझ्याजवळ कष्ट केले, लहानचा मोठा झाला माझ्याजवळ. दादाला पैसे द्या कष्टाचे अहो, का अहो, 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 माझ्या संग लग्न करणार नाही म्हणतो तो यासाठी मला कामाला ठेवलं का तुम्ही मग जवळ ये माझ्या. रडू नको रडू. हे बघ तू काळजी करू नको. दोघीतून एकीला तू अशी लग्न करायला तयार शी. करतो. तयार करायला लग्न नाही करणार म्हणजे इथं काम करू करू मारू का मग इथं मी तेच ना पार बरगड्या दिल्या झाल्या बाच्याच्या भावाल्या. कुणा कपडे पाठवत आले या म्हणत होत्या तुमच्या बासाचे सगळे कपडे पाठले. मग चड्डी पाटेल दादा. वर चांगल्या करू करू दाखवतो म्हणा. आता तुम्ही कपडे घेऊन देणार आहेत ना हा कपडे घेऊन जाणार बाच्याला. मग घेणारच मला कपडे मग घे मामा पाहून देईन कशाला मग दोन दोन असून काय कामाचे दोन म्हणजे काय तुला मी सांगितलं मी ते तुला एकच देणार आहे, दोन नाही देणार मी. मग एकच तरी द्या ना कोणती तरी एक द्या ना मला मला करायचं नाही, माझं बुकिंग झालेलं आहे ऑलरेडी. माझं ऑनलाईन बुकिंग आहे बुकिंग केलं त्यांनी याला काय पुरे चालवलंय. कोण म्हणतं मी ऑनलाईन आहे, तू म्हणते मी ऑनलाईन बुकिंग केलाय. हा मामा तरी म्हणलं हे मोबाईल मध्ये नुसतं असं डोकं खुपसून असते ऑनलाईन वर बोलतो. टोपी घे, टोपी घे. तुला येत नाही मोबाईल मधलं, तू काय जळतो जवळ का म्हणजे मी आता कोणासाठी काम करतो तुमच्यासाठीच करतो ना तिकडे. थांब एक मिनिट आमच्यासाठी म्हणजे काय का दोन दोन बुकिंग केला काय तू मी त्याशी लग्न करणार आहे. हाय ही ना काय दगडावरची रेश तू तरी करशील ना माझं काही नडलं त्यासारखं गाडवाशी करणार नाही मी लग्न. अगं कर अगं चांगलाय. काय झालं बाच्याला. तुम्ही करा लोक दादा. काय म्हणतील मला. तुम्ही करा याच्या बाब्याजवळ दोन पुरी असतात रे, एक पोरगी बाच्याला देता रे आली. ते ठकीचं मला नाही. ना, लोकांना म्हणा लोक तुम्ही. भाव थुकतील ना. ते तुमचे ठकीचे आणि तुमचे जवळचे रिलेशन त्याचे आता पेकीला पोराचे पेकीची पोर दिली असती त्याला. मामा हा तुम्ही जर पोरगी नाही लोक थुकायचे नाही मी थुकन मग पता तुकल भाव. आताच सांगतो हा मग बापावर तुकले चालेल का. हाय, तुला वाटते का मग तुम्हाला वाटते का मामा तू कायचं म्हणतो. मग लोक थुकायच्या अगोदर मी थुकतो भाचीन थुकले काय होणार आहे छी मी पुस्तक काढील. दादा तुम्हाला माहिती का काय खातो काय ते काहीतरी असं मळीत होतं त्या दिवशी खात होतं काय टमाक खाते का नाही मामा थोडा महाराज नाही मी नव्हतं का ते ते तमक घालता त्याच्या कुठे गेले काय नाही मामा मला रिसोर्ट नाही का भाचीवर फार कोचे बसले घालायचं चालेल. ते हे जेवायला देत नाही टायमिंगला काय काय मी काय याचं घेऊन खाल्लं का म्हणजे कामाला तो आपल्या काय. दादा मी आपल्या ते पुरते 3 भाकरी टाकीत राहते. हा मी काय याच्या संग लग्न करणार नाही. माझा विषय संपला कळला. तिकडेच थोबड वाशीत बस. तू हाड तिकडं बघितलं का मामा दरवेळेस असं करते मला दरवेळेसच बर बाशा हे बघ तू काही टेन्शन घेऊ नको. तो मी बरोबर लागायला लावतो. एक जणाला तरी कबूल करतो. थोड्या कसं आता नवीन बुद्धी आहे त्याने जाते फोनमुळे काय झालं त्याला ती सवय लागली. मी फक्त तुमच्या शब्दामुळे मी शांत बसलो ना, हा. आतापर्यंत इथं थांबलो हा. हवा इतका दिवस थांबला ना हा. अजून 2-3 महिने थांब. टेन्शन घेऊ नको. मी आहे ना मामा. हा आणि मामाला नाही मग काय मामा मेला का. आता जर नाही दिलं लग्न लावून हा डायरेक्ट सगळं सोडून मी निघून जाईल हा, मग चालेल. तुम्ही तुमचे काम बघा परत मला बोलवायचं नाही. बर बर चल हा. घरी चल जेवण बिवण करू चल. हा. आयो, अरे बा चालू ते- आलो खाली पाच चाल चार मीच बांधलेली मला दिसली नाही चाल. त्याचं पाणी देऊन या दादीने भुनभुन लावली ते झाडाला पाणी घालीत नाही झाडाला पाणी घालीत नाही. आता जरा बसते वैताग आला इडून तिडून तंगडे दुखायला लागले माय पार. हिचा कशाला फोन आला काय ग गायत्री. हा बोल ना. नाही ग हे झाडाला पाणी घालीत होते. काय तुला कोण बोललं. नाही नाही हा काय सांगू राहिली. अगं पण मी तर त्याचा विश्वास ठेवला होता. पोलिस धरून घेऊन गेले त्याला डायरेक्ट. म्हणजे तो फेक होता त्याने खोटं बोललो. लग्न बिग्न काही करायचं नव्हतं. आता मला तोंडात मारायला माणूस नाही येडं कोणी. अगं काय सांगू आता तुला. मी माझ्या दादाला बी लग्नाचं बोलून बसले होते त्याशिवाय त्या अक्षरा सुद्धा नाही म्हटले लग्नाला. मग आता डोकं चाला ना बाई आता काय करू. दादाला जर म्हणाय गेले दादा मला पत्नी घालू घालू आणीन. बरं ठेव आता काय काहीतरी करते पण खरं आहे काय तू स्वतः गेली होती. त्याचा मुडदा बसावला त्याचा मग त्याला ऑलरेडी 2 गर्लफ्रेंड होता कशाला मग त्याने दुसऱ्या ठिकाणी हे करायचं बरं. बया
बरं चाल, काही नाही, करते मी तू नंतर फोन. ठेव आता. हा हा, मला कळव पण. हा हा, ठेव. बाई आता काय करू? दादाला जर म्हणायला गेले ना, दादा तर वसक्यान धावल मावर. आता कोणाला सांगू? इकडं कोणी आहे नाही. काजीला सांगते, मला तर लई टेन्शन आले. काजीच काहीतरी करीन आता. नाही ग, कावेरीचा फोन. हॅलो, बोल ना कावेरी. काय ग? नाही, घरी होते. काय काय बोलती तू? नाही नाही, असं नाही होऊ शकत. तो तू काहीतरी वेगळं बघितलं असेल ग. फोटो म्हणजे तू काढले स्वतः? अरे बापरे, पाठव बरं मला पटकन. हा, बघते मी. फोटो आले. काय सांग तुला रडायला? तिथे आई देवा, दुसऱ्या पोरीला घेऊन पप्पी घेताना फोटो काढले त्याने. म्हणजे हे तुला आहे का? आई देवा, तुला माझ्या त्या पोरीमध्ये फरक दिसतोय का? काजी आता तुला काय सांग, माझं बी तसंच झालं. काय काय झालं सांग ना ग तिथे. अगं त्याला पोलीस घेऊन गेले. पोलीस? हा, का बरं? त्याने चोरी केली आणि त्याच्या 2 गर्लफ्रेंड होत्या ऑलरेडी. बघितलं ना, आपण नाही अशा ऑनलाईनच्या नादाला लागायलाच नव्हतं पाहिजे. आज फसलो. तुझं सोड, मी तर त्याला आपलं सगळं घराचा वावराचा पार उतारा देऊन बसले होते. मला तर टेन्शन आलं आता. ते जाऊ दे, तुला माहिती का 50,000 रुपये काढून दिले याला. बाई, दादाला जर माहित झालं तर किती वाट लागल. दादाला कळालं ना. मला काही सांगता येत नाही आता काय होईल काय नाही. ऐक ना, ऐक, आता काय करायचं ग? मला तर वाटते ना दादाला आहे ते सांगून देऊ, कारण परत या ऑनलाईनच्या नादीच लागणार नाही बाई. परत आहे ना ऑनलाईन खाली प्रेमच करणार नाही मी. तुला खरंच सांगते, कॉलेज ते घर आता मला नाही वाटत दादा कॉलेजला बी जाऊन देईन आता. कॉलेज बिलेज सुटलं तिथे आता सरळ दादा म्हणत तिथे लग्न करायचं, गपचित राहायचं. नाही नसं त्या ऑनलाईनच्या नादी लागले तर आज मी किती चांगलं म्हणजे दादांना चांगलं पाहून दिलं असतं. आता ऑनलाईन मध्ये खरंच किती फसवतं ग. मला वाटलं नव्हतं याच्यावर एवढा जीव पाड विश्वास टाकला होता ग मी. मला म्हणे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. असं तर एक पोरगी नाही ना, 2-3 पोरी संग आहे त्याचे फोटो. 2-3 बाई त्या गायत्रीने तर डोळ्याने पाहिलंय ते. जाऊ मला दे. कावेरीने डायरेक्ट ब्लँकेट मध्ये फोटो दाखवले. हे देवा, ते तर जाऊ दे. म्हणजे कावेरीचीच मैत्रिणी ती जी ब्लँकेट मध्ये होती ती. काय काय झालं? काय झालं? मारले काय तुम्हाला? घाबरले ना मी, म्हणजे वाचकले ना. बघा काय करू राहिले? काय करत बसलोय ना. तू रडती ती रडती. मम्मी जात नाही 2 कोणाचे? मम्मीची. अगं मम्मीला मारून किती दिवस झाले? तू आज आठवण आला का तुमच्या मम्मीचा? दादा तुम्ही तर काय झालं? काय दादा काय काय झालं? काय मला सांगा ना. सांगायचं काय? कोणत्या तोंडाने सांगायचं? म्हणजे मला मम्मीच्या आठवण येऊ राहिली. मम्मीचे नका नाव काढू ना, मला रडू येतंय. किती वर्ष झाले तिला जाऊन पाहिलं ना. अगं काय झालं? बरं मी काय असं का मला नाही नुसतं गुदगरलं आणि राहिलंय. इकडे लाईट नाही येत, फॅन आहे चाला ना. काय ना तुम्ही बाहेर चालता का? हा चला चला बाहेर चला. काय आहे? दादा. हा. अगं बाहेर का सांगायचं काय पण. अरे काय बात्या? मी काय म्हणते ते ऐका. हा, बोला बोल. खाली बस मी काय बरं बस बस. काय आहे? मी काय म्हणते पहिले मला ऐका. हा. सांगू दे थांब पहिले. गं. एक एक बोला बा. मी मोठी आहे, थांब जरा. मी हा. काय म्हणते, तू मोठी हा. मी अक्षा संग लग्न करता येईल. अक्षर सगळं काय म्हणते तू? तू तर अगोदर तर नाही पडली. दादा ऐका ना, मी अक्षय संग लग्न करणार आहे. कारण की आई माझ्या स्वप्नात आली होती. आईने मला सांगितले एकुलता एक भाचा आहे म्हणे माझा.
आणि तू जर कधी अक्षय संग लग्न नाही केलं तर माझ्या आत्म्याला शांती नाही भेटणार म्हणे. अगं ते आई आली होती, मला त्याची आई आली होती माझ्या स्वप्नात, आता स्वप्नात आली होती काय म्हणा पाठी 3लाच. हा का मा पोराशी लग्न कर, मी लहानपणापासून तुला माझ्या सून मानिते. आता तुम्ही अगं सांगा. तुला त्याची आई महत्वाची का आपली आई महत्वाची? मला आपल्या आईने सांगितलंय. दादा हा मी तयार आहे लग्नाला, मला बाकी हा दादा मी पण त्याच्याशीच लग्न करेन आता. मी मला तुमच्या मम्मी शब्दाच्या पुढे नाही जाणार आता. अरे पण तुम्ही मला किती हे केलं सांग बरं. हा? मी तुमच्या शब्दा पुढे नाही जाणार आता. मी तुम्हाला म्हणत होतो ना तुम्ही एक जणी कवाय ना दादा, त्याच्याशी लग्न करा. पाया पडते पण मला अक्षरच नवरा पाहिजे. हा दादा मी लग्न करते त्याच्याशी, मी मोठी आहे ना. हा. हा. करशील? बरं अक्षा मामा हा. चांगलं पटवलं दोन्ही बी लगेच खटकेस. काय होते भाऊ हे बघ तुला म्हटलं होतं ना थोडस दम काढ म्हणलं होतं काय तुला. तो लग्न लावील म्हणजे लावील. हा हे बघ ही मोठी आहे हं. मग हिच्या बरोबर कर तू लग्न. हा? मला करायचंय मला. पण मी काय म्हणतो मामा, हा. ही जरा लई खडूशी अक्षय इकडून ये. ही बरी आहे. आपण करू आणि दोघं. फक्त खडूसपणा सोडून दे ना मग. खरंच त्याच्यात लग्न कर. अक्षय मग तुला नाही करायचं माझ्या संग लग्न? तुझी मम्मी माझ्या स्वप्नात आली होती. का मला त्या संग करायचंय. मी दोघी संग लग्न करतो. दोघे सगळं मामा हा. आज कुठून सूर्य उगवला? हा ना मी चेक झालं बाच्या आता काय करतो म्हणजे अगोदर नाही म्हणल्या दोघी पुरी मावाल्या. मी म्हणतो ही जादू केली कस काय तू मामा? दोन्ही पाठवल्या लगेच. आईला. मी नाही काय केले जादू बाबा मग? देवालाच माहिती काय झाली जादू. मी नाही करायचं. मग करायचं पण तुला खडूसवानी करते मामा. हा. आता तू सांग मी काय कर तू हिच्या बरोबर करेल लग्न. याच्या बरोबर हा आणि तिच्या बरोबर. हा, ती लहान आहे ही मोठी आहे. मग मी काय करू दादा? हे बघ तू काय टेन्शन घेऊ नको तुला मी एखादा इंजिनियर पोरगा पाहतो त्या सगळं तो लग्न लावून देतो. हा. हा पण आईच्या शब्दाचं काय मग आता? काही ना आता आईचा शब्द आता ही काही पाळू राहिली ना. हा तुम्ही एकाच आईच्या आहे ना. बरं मी काय आता पुरी ऐका अर्चना खरं सांगा या असं कसं घडलं. म्हणजे तुम्ही चिडणार नाही ना? हा? तुम्ही मारणार नाही ना आम्हाला? नाही आता काय मारणार आता तुम्ही लग्नात ते पुरी झाले आता कसं शक्य आहे का आता अटॅक मग तुमच्या तू नाही अंगावर? म्हणणार नाही ना लग्नाला? मी कशाला नाही म्हणू? एक तर किती दिवसापासून मागला आत्ताच कुठं हा म्हणले. मी कशाला नाही म्हणू? आता मला नाही मानणारच नाही. नाही. हा. दादा हा. आम्ही फसलो. काय ऑनलाईन आणलंय. तुम्हाला म्हणलं नव्हतं का ऑनलाईन जावाई? हा हा दिला धोका त्याने. तेव्हा ब्लँकेट मध्ये होता दुसरीच्या आणि फोटो काढून पाठवले. तुम्हाला म्हणजे त्यानं नाही पाठवले. ती जी पोर होती ना त्याच्या संग ती मा मैत्रिणीची मैत्रीण होती. हा तिनं दाखवलं मग मा मैत्रिणीने ओळखलं का आता काजल संग लग्न करणार नाही पोरगा असं करून राहिला म्हणून माझ्या तिनं लगेच फोटो पाठवले. हा मामाने चोरी केली, जेलमध्ये गेलं ते. हा मग आता तुम्ही याच्या आल्या का द्या नाव आले बा. दादा चुकलं ना. झालं दादा म्हणजे चुकलं. तुम्ही बापाचं नव्हतं ऐकत तुम्ही ऑनलाईन ऐकत होते बा. काय नाही. करायचा तो करायचा. नाही ना दादा आता अद्दल घडली ना आम्हाला कळलं ना. आता कशी अद्दल घडली? हा इथं मी होतो तुम्ही मला लहानचा मोठा बघितलाय ना. हा अरे, आसपास मग माझा लक्षच स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. आणि तरी ऑनलाईनच्या मागला त्याच्यामुळे मी मोबाईल वापरत नाही. अरे आसपास लक्षच नाही दिला आम्ही. आजपास बरं आता तसं काही करणार नाही ना नाही नाही. नाही मामा? आता हे बघा आता बाच्या संग तू लग्न करून टाक आणि तुला मी इंजिनियर पोरगा पाहतो आणि त्याच्या संग तो लग्न लावून देतो आणि याच ऑनलाईन वगैरे काहीच करायचं पाहायचं नाही आता. सारखं सरळ नाही, करीन. बाच्या नीट सुधार जरा मग आता कपडे व्यवस्थित घाली जाय. तू पैसे दिले तर मी घालीन ना. हा बरं कपडे तुला काय म्हणजे मामाला लगेच तू? मी पहिल्यापासूनच तेच म्हणतो. अरे तुलाच करतो तुम्हाला बरं आता मामा हा. लवकर तरी काढा. लगेच 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 चला मग लागा तयारीला. हा तुम्हाला कपडे ते घेतो आणि तुमचं लग्न लावून देतो. हा हा चला उठ चाल उठ अर्चना चला. आता चांगली जीन्स पॅन्ट शर्ट घाली जाय. काय मित्रांनो, तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. आणि विशेषतः हा व्हिडिओ आम्ही खूप काळजीपूर्वक केला आहे. तर मला सांगायचं थोडक्यात एवढंच आहे की कुणाच्याही आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. बरं कोणाच्या बोलथापाला बळी पडू नका. आणि आई वडिलांचं तुम्ही नेहमी ऐका कारण की ते कधी पण आपल्या सुखाचाच विचार करतील, दुःखाचा नाही करणार. आणि ऑनलाईनच्या याच्यावर कधी भरोसा ठेवू नका. एकदम बरोबर आहे की नात्या गोत्यात किंवा सोयरीक बघताना अगदी सगळी काही चौकशी करून मगच सोयरीक करा. हां आणि मला काय म्हणायचं आहे बाबूराव की आपण हा एक सल्ला देतोय. कोणाच्या भावना तुम्ही म्हटल्या ना दुखवायच्या नाही. हा कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत आम्हाला. परंतु जरी ऑनलाईन जर हे केलं तर त्याच्या करा पण त्याच्या घरी जरी जा बघा कसं आहे काय आहे त्या मुलाच्या मुलीच्या संबंध जुळतात का नातं गोतं जुळतंय का कुठं काय होतंय का बरोबर आहे की नाही. बरोबर. आणि मगच सगळं काही हे बघून
हे करा चाचपणी करून, बरोबर आहे? बरोबर. हा, असं काही कोणाच्या याच्यात फसू नका. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. कमेंट करा.